ते आपल्या मोबाईलमध्ये आणि एक तासामध्ये तुम्हाला काय समजलं कोर्टामध्ये तुम्हाला काय समजलं तर एव्हिडन्स आता या ठिकाणी एव्हिडन्स सर्व आता ठिकाणी गोळा करत आहे मला काय वाटतं नक्कीच या ठिकाणी होती आहे कहा है जो पुलिस ने अपनी एफआईआर में अक्षय शिंदे के खिलाफ जो एफआईआर रजिस्टर किए वो जो थियरी है वो थियरी में कितनी सच्चाई है वो सच्चाई ढूंढने के लिए मैं ये पूरा रिकोर्स किया रिक्रिएशन किया है। इट इज़ ए पार्ट ऑफ माय प्रोफेशनल एथिक्स में ये सब जो है सच ढूंढने की कोशिश कर रहा हूँ क्योंकि मेरी जिम्मेदारी है बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट सच्चाई जो है वो कोर्ट के सामने रखनी है। ना मुझे आरोपी डिसीज जो है था उसके साइड से ना मैं पुलिस के साइड से, मेरा काम है कि सच कोर्ट के सामने रखना और जो चीज़ें मुझे एक प्रैक्टिकली एक बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट मैंने रिवील की है वो कोर्ट के सामने रखना ये मेरा जिम्मेदारी है। और जो भी आपके सवाल है अगर इसके केस के सिलसिले में अभी मुझे क्या मैंने पाया अगर मैं ये चीज़ अभी बताऊंगा तो कोर्ट के सामने मैं कुछ नहीं बता पाऊंगा। आप मेरे पत्रकार भाइयों मेरी बात समझ के लीजिए, मुझे समझ लीजिए। मैं देख रहा हूँ आप लोग कंटिन्यूसली हमारे पीछे है, आपका काम कर रहे हो, मैं अपना काम कर रहा हूँ। हम दोनों मिलकर के इसको सच्चाई को बाहर निकालने की कोशिश करेंगे तो बेटर रहेगा। 100% उसी के सिलसिले में क्राईमचा वेगळा स्पॉट होता। आता तुम्ही मुंब्रा देवी पायथ्याशी आलात, हा एकंदरीत कुठं झाला हा प्रकार एक्झॅक्ट जे आहे आता जे माझ्या माहितीप्रमाणे जो स्पॉट आहे तो हा स्पॉट आहे म्हणून त्या अनुषंगाने मी इथे पाहणी केलेली आहे। फक्त मी आता एवढं सांगू शकतो सीआयडी बाबत मला माहिती नाही जागा मिळालेली त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं झालं? सरकारने सांगितलंय की जागा देऊ म्हणून सरकारने सांगितलंय जागा देऊ। सोमवारी सुनावणी आहे, जर त्यांनी सरकारने जागा नाही दिली तर सोमवारी आम्ही योग्य ती स्टेप्स घेऊ कोर्टासमोर। सर आता जी पोलीस सांगितली 5:30 ते ज्या ठिकाणी निघाले ते 6 ते 6:15च्या दरम्यान त्या एन्काउंटर झालं असल्याचं एफआयआरमध्ये नमूद केलेलं आहे। त्याच्यानंतर पाहिल्यानंतर आता वेळेमध्ये काही हस्तक्षेप करण्यासाठी वेळ जी आहे ती मागे पुढे झालेली आहे। कारण नक्कीच आम्ही त्याच्यामुळे हे जे आता नोंद हे देत आहे त्यामुळे नक्कीच